केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे। दिलेल्या माहितीनुसार सर्वांनाच माहिती आहे की जीएसटीमध्ये जे 2 स्लॅब आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। अर्थातच 12% आणि 28% हे स्लॅब जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आता 5% आणि 18% हे स्लॅब उरलेले आहेत। त्याच संदर्भात आपण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। त्यांचं यावरती काय म्हणणं आहे? जीएसटीमधील 2 स्लॅब जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू या स्वस्त होणार असं म्हटलं जात आहे। काय म्हणणं आहे आपलं? जीवनावश्यक वस्तू जर स्वस्त होतीलच, म्हणजे मुख्य म्हणजे घराच्या किमती कमी होतील, गाड्यांच्या किमती कमी होतील आणि सर्वसामान्यांवर जो बसणारा बोजा होता टॅक्सचा तो कमी होईल। त्यामुळे एक वस्तू घ्यायची ऐवजी आम्ही आता 2 वस्तू घेऊ। त्यामुळे नक्कीच या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आनंद होतोय। खूप मोठा आनंद आहे, कारण ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला सगळ्याच आपल्या दिवाळीच्या खरेदीवर किंवा घरात काही वस्तू घ्यायला गेल्यावर त्याचा होईलच, किंवा हॉटेलला जाऊ त्याला पण होईल। केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिकल वस्तू आणि तसंच आणखी ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त होणार असं म्हटलं जाते। यामुळे फायदा होईल असं वाटतंय? हो, नक्कीच फायदा होईल। म्हणजे सामान्य माणसांना काहीतरी खरेदी करायला मिळेल, त्याच्यामुळे लोकांना आनंदच होणार आहे सर्व। केंद्र सरकारचा जो निर्णय आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असं म्हटलं जातं। यामुळे बऱ्याच जीवनावश्यक वस्तू या स्वस्त होणार देखील आहेत। ॲक्च्युली जे अगोदर निर्णय घेतलेला आणि त्यानंतर आता त्यांनी परत रिथिंक करून हे कमी केलं आहे, ते खूप चांगलं केलं आहे। त्याच्यामुळे जे बारीक बारीक गोष्टी घेतो ज्याच्यावर आपल्याला कळत नाही की किती लागलं आहे टॅक्स आणि काय नाही, आणि आता तो कमी झाला आहे, तर इनडायरेक्टली तो परिणाम होणार आहे। आणि जे मोठ्या गोष्टी घेतो त्याच्यावर तर ते दिसून येणार आहे, तर ते चांगली गोष्ट आहे। जीएसटी संदर्भातले जे 2 स्लॅब कमी करण्यात आलेले आहेत, केंद्र सरकारचा हा मोठा बदल आहे, निर्णय आहे। काय वाटतंय आपल्याला? चांगलीच गोष्ट आहे आणि सगळ्यांना त्याचा फायदा तर होईलच नक्की। पण माझी अजून एक विनंती असेल केंद्र सरकारला की जिथे एकदम जीवनावश्यक गोष्टी आहेत, जसं काही औषधं झाली किंवा हॉस्पिटलचा खर्च झाला, खूप देशांमध्ये पाहाल तर या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत पण पोचणार। तर त्यावरती जीएसटी लावू नका माझ्या मते तरी। बाकी सगळं केलं खूप चांगली गोष्ट आहे, पण औषधोपचार वगैरे जे आहेत की जिथे लोकांना औषधामुळे जीव गेलेत लोकांचे, की पैसे नाही आहेत औषधं घेण्यासाठी, तर असं आहे माझी विनंती की औषधावरती पूर्णपणे जर मोफत जर उपलब्ध करून दिली तर चांगलीच गोष्ट होईल। केंद्र सरकारने जो जीएसटी स्लॅब संदर्भातला निर्णय घेतलेला आहे यामध्ये 2 जे स्लॅब आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। तसंच 5% आणि 18% हा स्लॅब जो आहे तो असणार आहे। त्याच अनुषंगाने 22 सप्टेंबरपासून हा निर्णय जो आहे तो लागू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।